ठाणे वर्तकनगर येथील भाजपाच्या मुख्य पक्ष कार्यालयामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावकरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होत्या। या बैठकीत भाजपाच्या गटनेता पदावरून सविस्तर चर्चा करण्यात आली। येत्या 27 जानेवारी रोजी भाजपाच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली जाईल। तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावकरे यांनी दिली आहे। सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असंही डावकरे म्हणालेत। यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपाकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे। तसेच ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद, परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपाला सामावून घ्यावे। भाजपा पक्षामध्ये देखील एससी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आलेले आहेत। सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचा सुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असं आमदार निरंजन डावकरे यांनी सांगितलं आहे। थोडा अनुभवी असलेल्या नगरसेवकाची याकरता निवड केली जाईल। आमच्या पातळीवर कुठली बैठक अजून झालेली नाहीये, परंतु निवडणूक युतीमध्ये आम्ही लढलेली होती आणि युतीत लढल्यामुळे जरी शिवसेनेचं संख्याबळ पूर्ण बहुमताचं असलं 75 किंवा त्यांना एका सदस्याने पाठिंबा देऊन 76, तरी देखील त्या येण्यामध्ये आमच्या 28 येण्यामध्येही त्यांचा सहभाग आहे, मी असं म्हणणार नाही। तसं त्यांच्या 75 येण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे। त्याचा विचार करून त्यांनी सत्तेमधला यथोचित जो सहभाग आहे तो भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे। पद हा शब्द पडण्यापेक्षा सत्तेमध्ये यथोचित सहभाग घेतला गेला पाहिजे, कारण आम्हालाही लोकांनी मतदान केलंय। आमचे 28 लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, त्यांना देखील जनतेला न्याय द्यायचा आहे, लोकांची कामं करायची आहेत। आणि शेवटी स्वाभाविक आहे राजकारणामध्ये, आता समजा हा कार्यकर्ता आहे, हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक झालेले या व्यक्ती काम करतील, याच्यात फरक पडतो। तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला, उपमहापौर झाला, महापौर झाला, त्याच्यानंतर अनेक अन्य पदे, स्टँडिंगचा अध्यक्ष झाला, सभागृह नेता झाला, तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं, या दृष्टिकोनातून आपण त्याकरता बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा, अशी आमची रास्त अपेक्षा आहे। आता महापौर होण्यासाठी काय वाटाघाटी करायच्या हा राज्य पातळीवरचा विषय आहे, परंतु आम्हाला याचा आनंद वाटतो की उद्या एससी, एसटी, ओबीसी कुठलंही आरक्षण पडलं असतं तरी आमच्या 28 मध्ये आम्ही तो सर्व सामाजिक समिती इतकं सुंदर सांभाळलंय की आमच्याकडे एक एसटी नगरसेविका आहे 3 मधली, एससी 9 मधले आमच्याकडे 2 नगरसेवक आहेत। पूजा वाघ एससी नगरसेविका आहे आणि आपले सुरेश कांबळे एससी, आपला उषा वाघ आणि सुरेश कांबळे आमचे एससी नगरसेवक आहेत। आपल्या कमलताई चौधरी शेड्यूल ट्राईबच्या नगरसेविका आहेत। ओबीसी मध्ये तर भरपूर आहेत, मुकेश खुला ओबीसी आहे, या मागे बसल्या आहेत, आपल्या कवटांगे बाई आहेत, आपल्या सिनियर नगरसेविका कोळी मॅडम आहेत, मडवीताई आहेत, ओपन मध्ये आहेत, ओबीसी खुला, ओबीसी महिला, आमच्याकडे सर्व प्रवर्ग आहेत। त्यामुळे आम्ही तसं पक्ष आमचा जरी आम्हाला 28 प्रतिनिधी मिळाले असले तरी आम्ही सर्व समाज घटकांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व, सर्व भौगोलिक एरियाचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतोय। आणि म्हणून ती घोषणा उद्याला आली ना, ती अशीच नाही आली ना, ती उत्स्फूर्त आलेली घोषणा आहे। प्रक्रियेतनं एखादी इमर्ज होते ना नारा, जसं एखाद्या मुवमेंट मध्ये नारा इमर्ज होतो तसा तो इमर्ज झालेला नारा आहे। शिलटे वडवली, भाजप वाढवली, बाय डिफॉल्ट आलाय। आमचे सर्व प्रस्ताव आहेत, आम्हाला नक्कीच सत्तेमध्ये बसणं हे आवश्यक आहे, कारण आम्ही युतीत लढलोय। आम्ही विरोधात लढलो असतो तर आम्ही 100% विरोधातच बसलो असतो। त्यामुळे विरोधी पक्षनेता पण काय वाईट पण नाही, उलट ते जास्त पॉवरफुल आहे, कारण कोणीतरी सत्तेत बसलं, आमच्याच विचारांचे लोक सत्तेत बसतील आणि आमच्याच जर झाला तरी उलट दोन्ही बाजूने जनतेचा लाभ आहे, कारण सगळ्यात मोठा पक्ष ते आहेत, त्याच्या पाठोपाठ मोठा पक्ष आम्हीच आहोत। बाकीचे पक्ष किती 12, 9 आणि 5 असे आहेत, म्हणजे सभागृहातल्या 131 सदस्यांपैकी 76 अधिक 28 104 नगरसेवक हे शिवसेना भाजप महायुतीचेच निवडून आलेले आहेत ना। त्याच्यामुळे मग विरोधी आवाज त्यांचा एकदमच क्षीण आहे। त्याच्यामुळे आम्हाला विरोध बसायची अजिबात इच्छा नाही, ते बसणं पण चूक आहे, कारण आम्ही युतीत लढलोय, पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे। योग्य म्हणजे योग्य, आम्ही काय आवाज मी बोलत नाही, आम्हाला पण कळतं, आम्ही एवढे वर्ष युतीत काम केलंय, विदाऊट युतीत केलंय, संख्याबळ पुरेसं झालेलं आहे, पण ते युतीत झालेलं आहे याची थोडीशी जाणीव
ठेवली गेली पाहिजे.